दुसऱ्या दिवशी होतं मनवाचं लग्न. मग सकाळीच आवरून कार्यालयावर गेलो. मग लग्न वगैरे आटपल्यानंतर परत गेलो जेवणाच्या इथं सगळी गडबड सुरू झाली. तर शेट खुर्ची धरूनच उभा होता. का तर शेट म्हणे अरे मुंबईला असलं जेवण भेटत नाही, इथंच क्वालिटी असते. म्हणलं बरं चालतंय भावा, जेव पोट भरून जेव. ही आमची गँग लाईनीला थांबलेली ह्याच्या आधी आमच्याबरोबर थांबलेली, पण या पुढे ज्या लेडीज बसल्या त्या ह्यांनी याच उठवली आणि घालवली. मग गेली ती परत येऊन डबल लाईनीला थांबली ती. यांची तोंड अशी बघण्यासारखी झालेली ना, का तर ह्याचा नंबरच येत नव्हता. आम्हाला ताट आलं, जेवण पण आमचं निम्मं खाऊन झालं, तरी पण ही काही ह्यांचा नंबरच येणं झालाय. मग आम्ही चौघजण जेवाय बसलेलो आणि ही परत झाली ना. परत आतून आला, त्याला हाक मारला. अरे म्हणलं का पट्ट्या, तुझं आता लग्नात जेवण घालायचं दिवस झालं आणि तू अजून जेवती सुचवी लग्नात नाही, काय बोलायचं भावाला. आता म्हणलं वाघ्या अवघड काम आहे तुझं. परत ही जेवाय बसली ती, तरी पण यांना अर्धा तास ताट आलं नाही, का तर चपात्या करायचं चालल्या. ह्यांची तोंड अशी झालेली मांजरागत की बाबा एवढ्या उशीर बसून पण ताट येणार म्हणल्यावर काय बोलायचं कामच नाही. हो भाऊ बघा गुजरातवरून आलाय खास लग्नासाठी. मित्रावर आपल्या प्रेम पाहिजे ना, तर इतकं प्रेम पाहिजे. मग परत संध्याकाळी होता यशराजचा बड्डे. मग यशराज सारखा नाचतो.